वळूयात पुढल्या बातमीकडे. मी काही राजकारणी नाही आणि मला जनतेला न्याय द्यायचा आहे, अशी प्रतिक्रिया सुरेश सोनवणे यांनी दिलेली आहे. सुरेश सोनवणे हे छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूरचे अपक्ष उमेदवार आहेत. मी सत्याची बाजू मांडतोय, त्यामुळे विजय मिळणारच असा विश्वासही सुरेश सोनवणे यांनी यावेळी व्यक्त केला आहे. सुरेश सोनवणे आपल्या बरोबर आहेत. सोनवणे सर, काय सांगाल? तुम्ही जसा प्रचार करताय तसा तुम्हाला प्रचंड प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतोय. काल तुमची रांजणगावमध्ये रेकॉर्ड ब्रेक सभा झालेली आहे, काय भूमिका? खरं तर माझी सत्याची बाजू आहे आणि सत्याला विजय मिळतोच. बघा, मी राजकारणी नाही आहे. मी सत्याच्या बाजूने जनतेचे प्रश्न घेऊन जातोय आणि जनतेला मला न्याय द्यायचा आहे. आजपर्यंत मतदारसंघात काय घडलं नाही ते मला घडवून दाखवायचं आहे. विद्यार्थ्याचे प्रश्न आहे, शेतकऱ्याचे प्रश्न आहे, माझ्या तरुण मित्रांचे प्रश्न आहेत. तरुण वर्ग त्या ठिकाणी बेचिराग करण्याचं कार्य या मतदारसंघात घडलं. त्या ठिकाणी रस्त्यांची चाळणी झालेली आहेत. मतदारसंघाचा पाण्याचा प्रश्न तीव्र आहेत आणि स्वतःला जलपुरुष घेणारे आमदार आणि बाकीचे 17 वर्षाचे आमदार हे करतायत. त्यामुळे ही लढाई सत्याची असल्यामुळे जनता भरभरून प्रतिसाद देत आहेत. मला तो आशीर्वाद मिळतोय. शिक्षणाच्या संदर्भातले तुम्ही मुद्दे सध्या तुमच्या सभांमधून मांडताय, कसा प्रतिसाद मिळतोय? खरं तर बघा, या मतदारसंघामध्ये शिक्षणाची एवढी बिकट अवस्था आहे. वर्ग 7 आहेत, म्हणजे 7वी पर्यंत वर्ग आहेत आणि खोल्या 4 आहेत. असे कितीतरी गावं आहेत. वर्ग 10वी पर्यंतच्या आहेत आणि वर्ग खोल्या 5-6 आहेत. म्हणजे 5वीचा मुलगा मला सांगा 3रीच्या मुलासोबत कसा शिकेल, अशी परिस्थिती आहे. आणि हे महोदय 15 वर्षाचे आमदार फक्त शिक्षकाला शिव्या देण्यात व्यस्त आहेत, कोणत्याही सुविधा केल्या नाही. मला शाळांना 3 स्टार दर्जाचं जिल्हा परिषदच्या शाळांना बनवायचं आहे. त्यानंतर रोजगार निर्मिती, मग ती महिला बचत गटाच्या निर्मितीतून असो, माझ्या तरुण वर्गांना वेगवेगळे प्रोजेक्ट टाकून असो, MIDC आमच्या भागामध्ये आहेत, MIDC मध्ये जॉब असो किंवा सरकारी नोकरीचे प्रशिक्षण आमदार निधीच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी खोलून त्यांना नोकऱ्यापर्यंत पोहोचवणं, रोजगार निर्मिती करणं हे माझं अंतिम ध्येय आहे. आणि माझ्या शेतकरी बांधवांसाठी प्रोड्युसर कंपन्या ज्या असतात, फार्मर प्रोड्युसर कंपन्या, त्याच्या माध्यमातून विविध गट करून विविध उद्योग निर्माण करणं हे माझं टार्गेट आहे आणि मी ते जनतेपुढे घेऊन जातोय. कॅमेरामन अमित अडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर.